बहिणी बेबी माणसं आले नाहीत का अजून? नाही, सरी तरी कुठे आली अगं? काहीतरी भलतंच होऊन बसलं नाही? हो ना, मुख्य विषय राहायला बाजूला आणि भलतंच काहीतरी सुरू झालंय. आपण सरू अगदी गमतीने म्हणाली होती हो. हो ग, म्हणजे सरीची काय हिम्मत होणार बेबीला काही सिरियसली म्हणायची? इतक्या वर्षात मी नाही हिम्मत केली कधी. तर याचं काही मोठं होऊन नाही बसलं म्हणजे मिळवलं. हो पण श्री आणि जान्हवीला काही सांगूया नको हं? म्हणजे उगाच त्यांच्या डोक्याला नसता व्याप नको ना. नाही नाही मी हा बघा आला 100 वर्ष आयुष्य आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घे चहा आणि नाश्ता रेडी. हे काय सर्वमोशन बेबी ते कुठे येतील आता. जान्हवी पण आली. ये ग ये ये. गरम गरम नाश्ता आणि गरम गरम चहा. तिला गार चालेल का? हा म्हणजे तिने हात लावला की होईल ना आपोआप गरम. इतकी शांत सून मिळणार आहे का कोणाला? नाही, तुम्हाला शांत सून मिळालीये, मला तशी शांत बायको मिळाली असती तर बरं झालं असतं. दृष्टी तशी सृष्टी. हे बघ, माझी दृष्टी आणि सृष्टी दोन्ही तूच आहेस, कळलं? तरी तुझे फणे आहेतच की. माझं कसले पण आहे? मी तुझ्या पुढे अगदी शांतपणे नांगी टाकणारा एक विंचू आहे. तेच जास्त डेंजर असतात. दुःख धरून बसतात ना. दुःख तू धरला होतास. मी कशाला दुःख धरू? एक मिनिट, तुमच्यात पण भांडणं चालू आहेत? आमच्यात कोण म्हणजे? अरे नाही, म्हणजे नवरा बायको तशी भांडणं होतच राहतात ना, तसं. नाही नाही, हे आपलं असंच गंमत चालली. गंमत चालली आहे खरंच. अशी जिव्हारी लागणारी गंमत करू नका रे. फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची. मोठी आई, खरंच एवढं काही सिरियस नाहीये. बरं आई, मी आई आजींशी बोलले. आज मला संध्याकाळी यायला थोडा उशीर होईल. बाबांना भेटायला जाणार आहे मी. हो का? पण जास्त उशीर करू नकोस हा. काळजी घे म्हणजे, आणि लवकर परत ये. काय उगाच जीव टांगणीला लागतो ना. पण बेबीला सांगितलंस ना? मी त्यांना इथेच सांगणार होते, पण आहेत कुठे त्या? येतील येतील. कमालच आहे. आज उठायला उशीर झालाय का त्यांना? नाही, उठल्यात. हा उठल्यात 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 त्या. मग नाही, येईल अगं आता. पण नाही आली ना तर तू तिला फोन करून सांग ना ऑफिस मध्ये गेल्यावर की तुला यायला उशीर होणार आहे म्हणून. चालेल. माहेरी तसं काही टेन्शनचं काही नाहीये ना? नाही नाही, सहजच बाबांना भेटायला चालले. आई? नाही नाही, आईचं काहीच नाही, खरंच नाही. जान्हवी, आई नका काळजी करू. हो, मी नाही त्रास करून घेणार स्वतःला, खरंच. लवकर ये मात्र. आणि हो, उशीर होणार असेल ना तर एक फोन करून टाक बेबीला. ह्या फोन वरतीच विसरले मी. आलेच. अगं थांब, नाश्ता तर कर. आले, 1 मिनिटात आले. हळू सांभाळून. हो हो. नीट जाग. जान्हवी, हे काय तू बाबांकडे चाललीयस? हो, ऑफिस सुटल्यावर. तू मला काही सांगितलं नाहीस मग? आता तर सांगितलं. ते आईला सांगितलंस? आता घरातल्या प्रत्येकाला वेगवेगळं सांगायला हवं का श्री? कधी ठरलं? ठरलं म्हणजे जावं तर लागणारच होतं ना.
अगं पण इतका सगळा प्रॉब्लेम झाल्यानंतर तुला एक मिनिट प्रॉब्लेम मध्येच आपण आपल्या माणसांबरोबर असायला हवं की नाही? अगं पण ह्या अवस्थेत श्री आता प्लीज ह्या अवस्थेत असं म्हणून तू बाऊ करू नकोस. आपण काल डॉक्टरांकडे गेलो होतो ना, काय म्हणाले डॉक्टर? सगळं नीट आणि व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाहीये. चल मी निघते. ऐक, नको ना जाऊस. श्री मला जावं लागेल. अगं तू काय राहणारच आहेस का म्हणजे तिकडे? आता तशी वेळ पडली तर मग म्हणजे काय तू मला हेही सांगितलेलं नाहीये? एक मिनिट, मी राहणारच आहे असं काही ठरलं नाही अजून. तू तू चिडलीस का माझ्यावर? कशासाठी? मी पिंट्याशी बोललो म्हणून. तर तुझा प्रश्न आहे ना श्री. हे बघ माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. अरे माझा आहेच विश्वास तुझ्यावर. हे बघ पिंट्याचं वाईट व्हावं म्हणून मी हे करत नाही. मला माहितीये श्री, अगं पण मग तुला जसं वाटतंय ना तसं नाही होणार हे. असं तुला वाटतंय. तू आत्ताच म्हणालीस ना माझ्यावर विश्वास आहे म्हणून. तुझ्या हेतूंवर आहे, पद्धतीवर नाही. म्हणजे तू माझं ऐकणारच नाहीयेस? तू ऐकणार आहेस माझं? अगं मला वाटलं होतं तुला माझं पटेल. मलाही वाटलं होतं तू माझं ऐकशील. मी ऐकलं असतं. मलाही पटलं असतं. पुढे काय? म्हणजे नाही मला पटलं असताच्या पुढे काय? श्री हे बघ, आपण नवरा बायको, आपलं खूप प्रेम आहे एकमेकांवर, पण म्हणजे तुझ्या पावलांवर पावलं ठेवून चालायलाच हवं मी असं काही नाही ना. माझा मार्ग वेगळा असू शकतोच. हे बघ, मी तुला अडवत नाही, तू मला अडवू नकोस. काळच ठरवेल कोणाचं बरोबर आहे आणि कोणाचं चूक. बरं चल, मला ब्रेकफास्ट करायचा, तुझाही राहिला, ये लवकर. चल. ऐक ना. सरे, तुला बेबीला बोलायची काय गरज होती? ताई मी सहज बोलले होते. अगं सहज काय, तुला तिचा स्वभाव माहितीये ना. मस्करी केली होती ग मी. पण तिची मस्करी कशाला करायची होती सरे? ती नाही का माझी मस्करी करत? मी चिडते का तिच्यावर? सरे, तिला याविषयी बोलायला आवडत नाही, माहित आहे ना तुला. मलाही लग्नाविषयी बोललेलं आवडत नाही, माहिती आहे ना तुला. सरे आता पुरे करा. हो, मी ना आता उलटच करणार आहे. म्हणजे मी ना स्वतःचेच फोटो काढणार आहे आणि मॅट्रिमोनियल साईटवर टाकणार आहे. म्हणूनच ना मेहंदी भिजवली आहे डोक्याला कलर करायला. सरे, मला म्हणायचं होतं, तू बेबीला दुखवायला नको होतस. ती या विषयाबाबत किती हळवी आहे माहित आहे ना तुला. ताई प्रत्येकच माणूस कुठल्या ना कुठल्या विषयाबाबत हळवा असतोच. मीही आहे लग्नाविषयी. तुम्ही मला सिरियसली घेत नाही, पण मी सिरियस असते. तुम्ही सगळेजण माझी किती खिल्ली उडवता, मी लावून घेते का मनाला? मग तिने कशाला सिरियसली घ्यायचं एवढं? सरे, तो स्वभाव आहे तिचा. बरं ठीक आहे, मी सॉरी म्हणते तिला, तिला एवढं लागलं असेल तर. हे बाई, अशी जाऊन मुद्दाम सॉरी बिरी म्हणू नकोस हा, नाही तर त्याच्यामुळे पुन्हा चिडायची ती. हो, मी बघते काय करायचं ते, काहीतरी वेगळा पर्याय शोधते. हो, श्री यायची वेळ झाली, काहीतरी खायला करते. सरे सरे प्लीज बेबीशी नीट बोला. नीट बोलते ताई, तू नको टेन्शन घेऊ, बोलते. हाय. आणि इथं ना? हा. झालं. मनीष, मला ते मेहतांचे डिटेल्स अकाउंट मधनं कळणार होतं, त्याचं काय झालं? अरे त्या मेहतांनी नवीन सर्व्हिस टॅक्स प्रमाणे बिल पे नाही केलेत अजून. बापरे, पण आपलं बिल बरोबर होतं ना? हो, मी स्वतः चेक केलंय. ठीक आहे, तुम्हाला एक मेल पाठव, मी जरा चेक करतो आणि मेहतांशी बोलून घेतो. हा, पुढच्या बिलात ऍडजस्ट करते. चालेल. बरं तू काय लगेच निघालायस का थांबतोस? नाही, थोडं काम आहे ते संपून निघतो. निघताना मला फक्त सांग. या. पिंट्या, ये ये. या. कामात होतात का? अरे नाही नाही, नेहमीच. नाही सॉरी, म्हणजे फोन न करताच आलो. अरे काही हरकत नाही, बस.
काय पिंट्या, कसा आहेस? मी मस्त आहे. चाळीत भेट नाही होत हल्ली आपली. हो खरं आहे ते. मी निघतो श्री, आणि जाताना सांगतो तुला. बरं, आणि मला मेल पाठव. बोल. भाऊजी, मला तुमचं पटलंय आणि बाबांनाही. झालंय का तुमचं? हा ना मुलीचा नंबर आहे, पंतांनी दिलाय. मला म्हणाले की आता तुम्ही मला मध्ये घालूच नका, फक्त मुलीकडच्यांना सांगा की पंतांनी नंबर दिलाय म्हणून, आणि परस्पर काही ते ठरवा. बघा हो, घरचं सगळं चांगलं आहे. मुलगी फक्त अंगापिंडाने मोठी आहे आणि डोकं जरा हलकं आहे. पण बरंच झालं की आपल्याला डोके वाचून कशाला हवी आहे? उगीच काय आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटून घ्यायच्या आहेत का? अहो बघा ना. आणि मी काय म्हणते, डोक्याने कमी असलेली सून बरी. तिने फक्त स्वयंपाक पाणी करावं, सासू सासऱ्यांची सेवा करावी आणि नवऱ्याचं बघावं, बस. बघा बाकी काय आहे हो? हे बघा ना, फार शिकलेली आणि नोकरी करणारी सून नकोच, मग तिची मिजाज कोण सांभाळत बसणार? मी काय म्हणते, तिच्या बापाकडे फक्त पैसा असू दे. हो, आणि आपल्याला एखादा इथे 2 BHK फ्लॅट घेऊन दिला की बस. मुलीला पोसायला आमचा मुलगा समर्थ आहे. काय माझी या बाबतीतली मतं काय आहेत ते तुला चांगलंच ठाऊक आहे कला. ओ सांगा तरी परत ना. तू हे जे काही करतेस ना ते मला मान्य नाहीये. मान्य नसायला काय झालंय? हा, चांगल्या घरची चांगली पोरगी सोडून ही छछोर, जिला वागायची अक्कल नाही, बोलायची अक्कल नाहीये, काय वागते काय बोलते हे जिला कळत नाही, त्या मुलीला घरात सून म्हणून आणायचं? ती मुलगी या घरात जर सून म्हणून आली ना तर मी जीव देईन. आणि ह्याची मी चिठ्ठी पण लिहून ठेवेन, तुम्हा सगळ्यांची नावं लिहून ठेवेन. लक्षात ठेवा, एकालाही सोडणार नाही मी. काय गमजा वाटल्या काय? एवढा जन्म देऊन मोठं केलंय मी माझ्या पोराला, ते काय ह्या अवदसेला घरात सून म्हणून आणून माझ्या डोक्यावर बसवायला? तुम्ही आणि मलाच बोलता. हे सगळं जानूमुळे घडतंय, पण ती मात्र तिच्या AC रूम मध्ये बसून आरामात राहते आणि आपण मात्र इथे एकमेकांचे गळे दाबतोय. अगं बाई, संध्याकाळची वेळ आहे, तोंडाला आवर घाल जरा तुझ्या. का आवर घालू? तुम्हाला सांगते, या सगळ्याला जानूची मेन फूस आहे. माझा पिंट्या असा नाही, तो असा वागलाच नसता तिने असं सांगितलं नसतं तर. अहो तिला कळत नाही का? आई होणार आहे ना ती. हे काळीची तडफड तिला कळत नाही का? आणि तुझ्या मुलाच्या जीवाची तडफड तुला दिसत नाहीये का? आई म्हणवतेस ना स्वतःला. अहो म्हणून तर जीव तडफडतोय ना माझा त्याच्यासाठी. आणि जानू जर पिंट्याच्या बाबतीत असंच वागत राहिली तर माझा शाप आहे जानूला. तिचा पोरगा देखील तिच्या बाबतीत असंच. बाबा तुला यातले मी सगळे धोके सांगितलेत असं मला वाटतं. हो भाऊजी. आणि तरीही तुझ्या मनाची तयारी आहे. दुसरा पर्यायच नाही. हे बघ पिंट्या, लग्न म्हणजे काही फक्त एकमेकांच्या गळ्यात माळा घालणं किंवा अग्निभोवती प्रदक्षिणा घालणं एवढंच नाही आहे. एकमेकांची आयुष्यभराची जबाबदारी असते ती. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांबरोबर राहण्याची तयारी असेल ना तरच हा निर्णय घ्या. हो. हो म्हणजे भाऊजी, माझी तयारी आहे. आणि जान्हवीच्या बाबतीत भाऊजी, मी ठरवलंय इथून पुढे माझी सगळी जबाबदारी मीच घेणार. माझा सगळा त्रास मीच सहन करणार. आपण ताईला या सगळ्यापासून लांबच ठेवू. कारण आईला जर कळलं की ताई यात इन्व्हॉल्व आहे तर आई काही करू शकते, उगाच डूब धरून ठेवेल तिच्या. आणि आता ताईला त्रास नको असं मला वाटतं. बाबांचं काय म्हणणं? तेच, ताईला या सगळ्यापासून आपण लांब ठेवूया.
नाही पण मग जान्हवी चिडेल. भाऊजी नाही चिडणार, ती समजून घे. असं काय समजू नकोस. हा, हल्ली ती खूप चिडते. पण भाऊजी माझ्यावर नाही चिडणार ती. मलाही असंच वाटायचं. मला खात्री आहे, हो माझ्यावर नाही चिडणार ताई. बरं बाबा ओके आहेत ना? एकदम. आणि सुनीता? ती तर तयारच आहे. हे बघ, आईची नंतरची रिएक्शन काही फार बरी नसणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे ना? भाऊजी आईची आत्ताची रिएक्शन तरी कुठे बरी आहे. बघूया आता, जान्हवी बोलायला गेलीये. माहितीये मला, पण त्याचा काही उपयोग होणार नाही हेही माहितीये. ऑल राईट देन, ठरलं तर मग. निघू मी? हो. भाऊजी थँक्यू. प्लेजर इज ऑल माइन. येतो. चल. हात उचलताय माझ्यावर? हा, लग्नाच्या बायकोवर हात उचलताय? पिंट्या समोर करा ना हे सगळं. चांगला आदर्श तरी घालून द्या त्याच्या समोर, आपल्या बायकोशी कसं वागायचं ते. थांबलात का? हो मारा ना मला तुम्ही. कला, हा तमाशा बंद कर जरा. तमाशा? मी तमाशा करते? सांगा ना, अजून ओरडून सांगा लोकांना, लाऊड स्पीकर लावून सांगा, सगळ्या चाळीला कळू दे हा नवरा आपल्या बायकोशी कसा वागतो ते. आधीच चाळीतली नावं ठेवतायत, आता येऊन लोक तोंडात शेण घालतील. तू चल जानू, इथे थांबण्यात काही अर्थ नाही, याच्याशी बोलण्यातही काही अर्थ नाही. तू चल. का? अर्थ कसा नाही हो? हा, घ्या तुमची सगळी अरेरावी माझ्यावरच ना, कारण मी ऐकून घेते. तुमची लेक पैसेवाली, तिला कशाला बोलाल तुम्ही? कला, तू पुन्हा मला मारा मारा. आणि हातानेच कशाला मारताय? मारा, लाथेने मारा ना. अगदी तुडवा. थांबा थांबा, ह्याने मारताय का मला? घ्या घ्या ना, घ्या घ्या. त्या लाटणं आणून देऊ? डोकंच फोडा माझं. नाही तर जानूच्या जोड्यांनीच मारा, म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. म्हणजे तुम्ही पण सुटलात आणि मी पण सुटले. मग काय नंगा नाच करायचा असेल ना तो करा. आई अगं काय काय बोलतेस तू? जानू, तू नको नादाला लागू. हिच्या तोंडाला लागणं म्हणजे स्वतःच्या अंगावर चिखल उडवून घेण्यासारखं आहे. ही बाई कुणालाही सुखाने जगू द्यायची नाही. तू चल, मी तुला येतो बाबा, एक सोडायला. मिनिट. मी इथे आईशी बोलायला आले आणि आज मी तिच्याशी बोलूनच जाणार आहे. पण तिने काहीही केलं ना तरीही. मला बोलायचंय तुझ्याशी आई. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. आणि कशाला बोलतेस माझ्याशी? मी म्हणजे गटार गंगा आहे ना. गटार गंगा आहे. जा जा, तू बोल ना, तुझ्या सासवांशीच बोल, पवित्र सासवांशी. माझ्या तोंडाला कशाला लागतेस? उगाच चिखल कशाला अंगावर उडवून घेतेस? कला, तू जानूशी जर अशीच बोलत राहणार असशील ना, तर आम्हाला सगळ्यांना गमावून बसशील. ध्यानात ठेव. मग राहा एकटीच्या घरामध्ये भूतासारखी. तुला माझ्या मुलांबरोबर नीट वागायचं नसेल तर मलाही तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही. बघितलंस बघितलंस ना जानू, काहीही झालं तरी घर सोडून जायची धमकी मात्र मलाच. आता काही ऐकून घ्यायचं नाही म्हटलंय का मी? सांग ना. हो हो. बरं एवढं केलंस तू, तुला काय हाताला धरून घराबाहेर काढलं का मी? अजून किती चांगलं बघायचं माणसाने, तरी यांचं धमक्या देणं काही थांबतच नाही. अरे काय करायचं मी? सांग ना मला. काय जीव द्यायचा का? दे दे देस तू जीव, म्हणजे सुटका होईल आमची सगळ्यांची. बघितलंस बघितलंस जानू, मग ह्यांच्या जिभेला काही हाड आहे की नाही? जीव दे म्हणून सांगतायत मला.
अगं सकाळपासून एवढी मरमर करते मी. सकाळी 5ला उठून पाण्याचा हंडा घेऊन रांगेत उभी राहते मी. कुणासाठी करते ग मी? हा, ह्यांच्यासाठीच ना सगळं करतेय. एक मिनिट बाबा, बाबा तुम्ही जरा बाहेर जाता, मी बोलते आईशी. मी तुला एकटीला हिच्या भरवशावर सोडून जाऊ शकत नाही. नाही जाणार मी. का? अहो मी काय हडळ आहे का? मी काय तुमच्या लेकीला गिळून टाकणार आहे? काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का काय बोलताय ते? बाबा ऐका ना माझं, मला थोडा वेळ द्या ना. बाबा प्लीज ऐका ना, 10 मिनिटं द्या मला. तू म्हणतेस म्हणून जातो मी, पण जानूला काही त्रास झाला ना तर मग बघच तू मी काय करीन ते. बाबा प्लीज. पाहिलंस पाहिलंस कसे बोलतात माझ्याशी? आणि ह्यांचा बघून तो कार्टा पण तसाच वागायला लागलाय. विंचवाशी संसार आणि पोटी साप जन्माला आलेल्या बाईने कसा संसार करायचा मग? तू जरा शांत होतेस का आई? कशी शांत राहू ग? कशी शांत राहू? मला ना जानू कधी कधी ना जीवच द्यावासा वाटतो. मी चहा देऊ तुला? चहा घेशील? नको, मला विषच दे आणून तू. आई दे दे दे, थोडासा दे. आणि बिस्किट पण दे. बोलून बोलून ना जीव नुसता किटलाय ग माझा. मला आणते मी, तू सुचतच बस इथे, नाहीये. शांतपणे बस बघू.